the glow. Take that bottom shake and let it flow. Let's go. Woke up feeling kinda mellow. Need that fix, not jello. Slide to the kitchen, sun on my face. Got that blender, pick up the pace. Milk like silk, almonds fly. Honey drizzle, touch the sky. Saffron drops like golden rain. Sip that shake, lose the chain. Chop it down, shake it up, don't fake it. Ooh, one sip, got me feeling awakened. Dance to the beat while the blender goes whir. Creamy, dreamy, feel that almond blur. Yeah, that'll shake, party in a glass. Bring that booze, got the first class ass. Nutty, funky, grooving all day. Shake it, baby, in the bottom wape. Cubes clicking like a beatbox drop. Dates in the mix, now the taste won't stop. Cardamom spice, feeling real nice. Swirl so thick you gon' sip it twice. Energy blast like a rocket zoom. Better than coffee in a boardroom boom. Ancient fuel, now it's got that twist. Serve it cold, can't resist. नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. उन्हाळा स्पेशल सिरीज मध्ये आज आपण बनवणार आहोत एक असं ड्रिंक जे बाजारामध्ये आईस्क्रीमच्या गाडीवरती मिळतं आणि सर्वांच्याच आठवणीत राहतं. हो, अगदी तसाच बदाम शेक. तोच ऑथेंटिक स्वाद, तोच रिचनेस, पण आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आजची थंडगार, स्वादिष्ट आणि एनर्जीने भरलेली रेसिपी बदाम शेक. बदाम शेक बनवण्यासाठी आपण काय साहित्य घेतले ते एकदा बघूयात. इथे मी 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतले, म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे. पाव कप बदाम 6 ते 7 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. पाव कप बदाम घेतलेत. हे नुसतेच बदाम आहेत, कोरडे जे आपले नॉर्मल असतात ते. त्याला पण थोडंसं रोस्ट करायचं आहे, तव्यावरती थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. अर्धा कप साखर घेतलेली आहे. 1.5 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली आहे. व्हॅनिला फ्लेवरची जी कस्टर्ड पावडर असते त्याचा वापर केलाय. जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा वापर करू शकता आणि त्याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला इसेन्सचा वापर करू शकता. इथे मी केवडा इसेन्सचा वापर केलाय. केवड्याचं जे इसेन्स मिळतं बाजारामध्ये त्याचा वापर केलाय. ते सुद्धा ऑप्शनल आहे. नसेल तर तुम्ही वेलची पावडर किंवा व्हॅनिला इसेन्सचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण पहिल्यांदा कढईमध्ये का जे दूध आहे त्याला काढून घेऊया. तर थोडंसं दूध आपण इकडे शिल्लक ठेवलंय. अगदी 1 पाव कप होईल इतकं दूध आपण शिल्लक ठेवायचं आहे, कारण आपल्याला यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची. कस्टर्ड पावडर लक्षात ठेवायचं की कधीही आपल्याला गरम दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स नाही करायचे. त्यासाठी आपण इथे हे पाव कप सेपरेट दूध काढून घेऊया. आता आपण गॅस चालू करूया आणि हे दूध आता आपण याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर 5 मिनिटं आपल्याला हे दूध थोडंसं आटवून घ्यायचे, अगदी 5 मिनिटासाठी. तोपर्यंत ना आपण हे जे बदाम भिजत घातलेले आहेत ते बदामाची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. पण त्यासाठी एक ट्रिक आहे. अशी जर बदामाची साल काढायला गेलं तर ती पटकन निघत नाही. तर आपण काय करायचं, हे जे बदाम भिजवलेलं पाणी आहे याला फेकून द्यायचं आणि ह्यामध्ये उकळतं पाणी, गरम असं पाणी घालायचं आणि 5 मिनिटं आपल्याला बदाम तसेच ठेवायचे आणि मग त्याची साल पटकन निघते. तर हे जे भिजवलेले बदाम आहेत त्यातलं मी पाणी काढून टाकलंय आणि आता मी यामध्ये गरम पाणी घालते. 5 मिनिटं आपण याला असंच ठेवून देऊया. तोपर्यंत साइड बाय आपण हे जे नुसते नॉर्मल वाले बदाम घेतले त्याला हलकं असं पॅन मध्ये रोस्ट करून घेऊया. तर हे जे नॉर्मल वाले बदाम आपण पॅन मध्ये लो फ्लेम वरतीच हलकं आपण याला रोस्ट करून घेऊया. आता आपले हे बदाम छान भाजून झालेले आहेत. याला आपण हलकंसं पॅन मध्ये तसंच ठेवायचं आहे आणि याचे छोटे तुकडे करून घेऊ. आता आपण या बदामाची साल काढून घ्यायची आहे. थोडं गरम पाण्यामध्ये आपण याला घातल्यामुळे ही साल अशी पटापट निघते. तर आपण सगळ्या बदामाची ही साल काढून घेऊया. आता हे जे बदाम आपण साल काढून घेतले त्याची पेस्ट करून घेऊया. याला पहिल्यांदा एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आणि गरज पडली तर थोडंसं आपले 2 ते 3 चमचे दूध घालायचं आणि ह्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. तर इथे आपली ही बदामची पेस्ट तयार झालेली आहे. यामध्ये थोडंसं दूध घातलं आणि याची पेस्ट बनवून घेतली. आता आपल्याला ही जी पेस्ट आहे याला दुधामध्ये शिजवून घ्यायचं. आता ही कस्टर्ड पावडर आपण 1.5 टेबलस्पून आपण कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. ती आपण हे जे नॉर्मल आपण दूध घेतलं होतं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ही कस्टर्ड पावडर त्याच्या गाठी ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या. कस्टर्ड पावडर आपल्याला नेहमीच नॉर्मल रूम टेम्परेचरचं जे दूध असतं त्यामध्येच आपण याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत
जर इथे गरम दुधाचा वापर केला तर त्याच्यामध्ये गाठी मोडल्या जाणार नाहीत, उलट त्या तशाच आणखीन त्याच्या गाठी होऊन जातील. पटकन ह्यामध्ये मिक्स झालेली आहे कस्टर्ड पावडर. आता आपल्याला ही जी बदामाची पेस्ट आहे या उकळत्या दुधामध्ये घालायचं आहे. आपण याला 5 मिनिटं चांगलं हे दूध आटवून घेतलेलं आहे. यामध्ये आपण ही बदामची पेस्ट घालून घेऊया. छान एकजीव करून घेऊयात ही बदामची पेस्ट दुधामध्ये. तर यामध्ये आपली ही बदामाची पेस्ट चांगली शिजलेली आहे. यामध्ये आता आपल्याला हे कस्टर्ड पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून ठेवली होती, याला एकदाच जेव्हा आपण कढईमध्ये जेव्हा दुधामध्ये मिक्स करणार असेल तेव्हा खालून एकदा हलवून घ्यायचं, कारण कस्टर्ड पावडर तळाला पुन्हा खाली चिकटून बसते. एकदा हलवून घ्यायचं आणि हळूहळू एका हाताने आपल्याला हे या दुधामध्ये आपल्याला गरम दुधामध्ये हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण आपल्याला घालायचंय आणि मिक्स करत राहायचं आपल्याला, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. इथे तुम्ही याला बदाम शेकला छान जो मार्केटमध्ये जसा मिळतो ना त्याला असं मस्त हलका येलो कलर असतो, तर त्यासाठी त्यामध्ये तुम्ही केसरचा वापर करू शकता किंवा थोडासा येलो फूड कलरचा वापर करू शकता. पण मी इथे फूड कलरचा वापर न करता थोडीशी अगदी एक चिमूटभर हळदीचा वापर करणार आहे. ह्याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित. तर यामध्येच आपल्याला ही अर्धा कप साखर घालायची. त्याला छान एक उकळी काढूया आपण, कारण साखरचा वापर केला आपण इथे. साखर दुधामध्ये विरघळल्यानंतर थोडंसं दूध पातळ होतं, तर एक आपण 2 मिनिटं याला चांगलं अजून शिजवून घेऊया. आणि यामध्ये आपण कस्टर्ड पावडरचा वापर केलाय, तर कस्टर्ड पावडर सुद्धा छान शिजली पाहिजे, त्याचा कच्चटपणा गेला पाहिजे. तर एक 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला छान उकळून घेऊ. पण आपण ह्याला लक्षात ठेवायचं की ह्याला कंटिन्यू हलवत ठेवायचं आहे खालून, कारण आपण यामध्ये कस्टर्ड पावडर घातल्यामुळे दूध खाली तळाला लागू शकतं आणि त्याचा करपट वास येऊ शकतो, त्यामुळे आपण ह्याला हलवायचं. इथे मी केवडा इसेन्सचा वापर करते. केवडा इसेन्स घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. तुम्ही तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स असेल तर त्याचाही वापर करू शकता किंवा वेलची पावडरचा पण वापर केला तरी चालेल. तर दुधाला छान उकळी आली आहे. एक 2 मिनिटं आपण ह्याला असंच हलवून घेऊया. तुम्ही बघू शकता हे दूध असं घट्ट झालंय. चमच्यावरती अशा प्रकारे ही रेष आलेली आहे, म्हणजे हे दोन्ही मिक्सचर म्हणजे हे कितपत घट्ट आहे आपल्याला कळतं. खूप जास्त आपल्याला याला घट्ट बनवायचं नाहीये, नाहीतर त्याचा कस्टर्ड तयार होईल. आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं अजून घट्ट होतं. तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालंय. बदाम शेकचं जे मिश्रण आहे ते आपलं तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे जे बदाम शेकचं जे मिश्रण आहे हे आपल्याला रूम टेम्परेचरवरती व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. आणि मध्ये मध्ये आपल्याला एक 2 मिनिटांनी यामध्ये चमच्याने हलवून घ्यायचं आहे, कारण यावरती साय जमा होते कस्टर्ड पावडरचा वापर केला त्यामुळे, कारण ती मग बदाम शेक पिताना ती साय चांगली लागत नाही. त्यामुळे आपल्याला हे मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे. एकदा का हे रूम टेम्परेचरला व्यवस्थित थंड झालं त्यानंतर आपण याला फ्रीजमध्ये 2 ते 3 तासासाठी व्यवस्थित छान थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता हे दूध आपण रूम टेम्परेचरला हलकं थंड करून घेतले. थोडंसं गरम आहे आता सध्या. त्यामध्येच आपण हे बदाम आहेत, बदामाचे काप ते घालायचे. हा बदाम शेक असल्यामुळे आपण इथे बदामाचा वापर भरपूर प्रमाणात केलेला आहे. तरी पण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये बदामाचा वापर करू शकता आणि हा बदाम शेक एन्जॉय करू शकता. आपलं हे बदाम शेकचं जे मिश्रण आहे हे छान रूम टेम्परेचरला व्यवस्थित थंड झालंय. आता आपण याला एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि फ्रीजमध्ये याला 2-3 तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून देऊया. इथे आपलं हे मस्त बदाम शेक थंड झालंय. आता आपण याला सर्व्ह करूया.